नमस्कार. आज शिकणार आहोत आपण खूपच सुंदर आणि सोपी रांगोळी. बघा, 3 ते 3 डॉट पाडून अशा रेषा ओढून घ्यायच्या आहे आणि रेषेच्या समोर आपल्याला डॉट टाकून घ्यायचे अशा पद्धतीने, म्हणजे आकार चुकत नाही. हे बघा, अशा पद्धतीने मी पानाचा आकार काढणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला जो डॉट आहे त्याला भिडवायचं आहे, म्हणजे आपल्याला डिझाईन चुकत नाही पानाची. अशा पद्धतीने खूपच सोपी आणि सुंदर रांगोळी आहे. ज्याला अगदी रांगोळी येतच नसेल त्यांच्यासाठी मी खास व्हिडिओ आणला आहे. पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे कळेल. कलरफुल आणि खूपच सुंदर आणि सोपी रांगोळी आहे. नक्कीच तुम्हीही ट्राय करा. हे बघा, अशा पद्धतीने पानाचा आकार काढल्यानंतर पानांच्या मध्ये आपल्याला असं डॉट टाकून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने इझिली कोणालाही येईल अशी रांगोळी आहे. त्याच्यावरून आपल्याला गोल करायचं आहे. पानावरून ह्या पानापर्यंत असं गोल करत जायचं आहे. बघा, अशा पद्धतीने खूपच सुंदर आपली रांगोळी, आकर्षक रांगोळी होणार आहे. हे बघा, थोडा हलका हलका इथं मी निळा कलर टाकून घेणार आहे हाफमध्ये, फक्त पानांच्या वरती. हलका शेड टाकून घ्यायचा आहे आपल्याला. मध्येही आपल्याला डॉट टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये विरुद्ध कलर टाकायचा आहे. आणि हे बघा, रेषा ओढल्या आहे ना, त्याच्यामध्ये मी मुठीने कलरचा डॉट टाकून बोटाने गोल करून घेणार आहे. अशा पद्धतीने त्याच्यात आपण विरुद्ध कलर टाकूया. मुठीने डॉट कसा टाकायचा ही सोपी पद्धत आहे माझी, तोही व्हिडिओ बघा. हे बघा, सेंटरमध्ये मी डॉट टाकून घेणार आहे बरोबर मध्ये म्हणजे आपल्याला अशी डिझाईन काढायची आहे. एक गोल करायचे आहे, नंतर दुसरं गोल, नंतर आपल्याला तिसरं गोल करायचं आहे. त्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे. नंतर हे बघा, चौथं गोल करायचं आहे. अशा पद्धतीने गोल करून घ्यायचे. नंतर आपल्याला चुटकीने छोटे छोटे डॉट पाडत जायचे ते शेवटच्या गोलच्या वरती. बोटाने थोडं पंच वरती करायचं, आपल्याला सरकवायचं फक्त ते डॉट एका बोटाने. इथंही आपण हिरवा कलर भरून घेतला आहे. इथंही सेम त्या डॉटच्या वरती आपल्याला गोल करून घ्यायचं आहे, म्हणजे डॉट का ठेवला चुकत नाही म्हणून. ही दुसरी रेष, नंतर ही बघा तिसरी रेष, नंतर ही आपली चौथी रेष, छोटे छोटे इथंही आपल्याला सेम त्या पद्धतीने डॉट पाडून घ्यायचे. अशी व्यवस्थित आपल्याला डॉट पाडून घ्यायचे. बोटाने थोडं वरती सरकत जायचं आहे आपल्याला एका बोटाने डॉटला. मध्ये हिरवा कलर टाकून घ्यायचा आहे सेम त्या पद्धतीने, आणि मध्ये एक एक व्हाईट डॉट मी टाकून घेणार आहे. इथेही आपण सेमच त्या पद्धतीने करून घेणार आहोत 4 गोल रेषा. खूपच सुंदर आपली आणि आकर्षक रांगोळी होणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा. इंस्टाग्रामवर बी माझी ID आहे, नक्की ट्राय करा. इझिली कोणालाही येईल अशा रांगोळ्या मी आणते. नक्की पूर्ण व्हिडिओ बघत जा, कारण बेसिक पद्धतीने मी सांगते, जेणेकरून तुम्हाला यायला पाहिजे अशा पद्धतीने मी रांगोळी व्हिडिओ आणते. हे बघा, बोटाने थोडं वरती करत जायचे. इथंही हिरवा कलर टाकून घेऊया, मध्ये व्हाईट. आणि इथं आपल्याला बघा, एक लाईन सोडून एक लाईनमध्ये छोटे छोटे आपले डॉट टाकून घ्यायचे.
इथंही आपल्याला छोटे छोटे डॉट टाकून घ्यायचे आहेत. इथंही सेम त्या पद्धतीने 4 वेळा आपण गोल करून घेणार आहोत. भरपूर मी शिकवण्याचे व्हिडिओ आणणार आहे. नक्की पूर्ण व्हिडिओ बघत जा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन रांगोळ्या बघायला भेटतील. आणि इझिली सोप्यात सोपी पद्धतीने मी रांगोळ्या आणते. माझ्या चॅनलवर भरपूर शिकवण्याचे व्हिडिओ आहेत. रेषा कशा ओढायच्या, डॉट कसे टाकायचे, चुटकी कशी धरायची व सोडायची, एका बोटाने फुलं कसे तयार करायचे, भरपूर असे माझे व्हिडिओ आहेत. नक्कीच तुम्ही बघा शिकवण्याचे, कारण मी बेसिक पद्धतीने भरपूर व्हिडिओ आणले आहेत. सेम त्या पद्धतीने चुटकीने डॉट टाकून घेणार आहोत. मी हळूहळू का सांगते, तुम्हाला यायला पाहिजे म्हणून हळूहळू शिकवते. फेविकॉलच्या बॉटलने रांगोळी कशी इझिली काढायची तेही व्हिडिओ आहेत माझे. आणि आपण साचा वापरून किंवा डब्बी कशी यूज करायची तेही व्हिडिओ आहेत. साचा वापरून साच्याची ही रांगोळ्या आहेत माझ्या चॅनलवर. हे बघा, अशा पद्धतीने इथेही आपण कलर टाकून मध्ये डॉट टाकून छोटे छोटे डॉट टाकून घेऊया. एक गोल सोडून एकामध्ये आपल्याला असे छोटे छोटे डॉट टाकायचे. आणि इथं आपण पानाचा आकार काढून घेणार आहोत. नंतर इथून असं गोल करून घेणार आहोत आतमध्ये. वापस इकडूनही आपण गोल करून घेणार आहोत. अजून डबल इथूनही गोल करून घेणार आहोत. आणि इकडूनही आपण गोल करून घेणार आहोत. आणि 2-2 डॉट आणि इथं 1-1 डॉट आपल्याला ठेवून घ्यायचे. अशा पद्धतीने मध्ये पिवळा कलर टाकून बाहेरच्या जे गोल आहे त्याच्यामध्ये मी जांभळा कलर टाकून घेतला आहे, बघू शकता. इथंही आपल्याला सेम त्या पद्धतीने करून घ्यायचे. इथून गोल, इथून गोल, इथूनही आपल्याला गोल आणि अजून गोल. 2-2 डॉट आणि इथंही 1-1 डॉट असं टाकून घ्यायचे. मध्ये आपल्याला हे बघा, मध्ये जो भाग आहे त्याच्यामध्ये गोल करून डबल आणि टिबल अशा पद्धतीने आपल्याला गोल करून घ्यायचे. इथंही पानाचा आकार काढून आपल्याला गोल करायचे. 2-2 वेळा आपण गोल करून घेणार आहोत. आणि त्याला आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. हे बघा, मध्ये मी पिवळा कलर टाकला आणि छोटे छोटे 2 आणि इथं 1-1 डॉट ठेवते, बघू शकता तुम्ही. इथंही आपल्याला त्या पद्धतीने गोल आणि गोल करून घ्यायचे. इथंही गोल आणि गोल करून घ्यायचे आपल्याला. छोटे छोटे आपण 2 आणि 1 डॉट टाकून घेणार आहोत. इथंही
आपल्याला 4 डॉट टाकून घ्यायचे, 4 डॉट, एक नंतर हे 2 आणि 1 अशा पद्धतीने, पहिले 1 नंतर 2 आणि 1 अशा पद्धतीने डॉट टाकणार आहोत. खूपच सोप्यात सोपी पद्धतीचे मी व्हिडिओ आणते, नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगत जा कसा वाटला व्हिडिओ, शिकवण्याची पद्धत, आणि कमेंट करायला विसरू नका, नक्कीच सांगा. बघा इथं 2 डॉट, इथं 1 आणि इथं 1. मध्ये पिवळा कलर टाकून घेणार आहोत आणि नंतर मी जांभळा कलर टाकून घेते. बघू शकता तुम्ही. इथं ही सेम त्या पद्धतीने करून घेणार आहोत. खूपच सुंदर आणि सोपी रांगोळी, नक्की ट्राय करा, तुम्हाला ही नक्कीच येईल. कारण मी हळूहळू तुम्हाला का शिकवते, व्यवस्थित तुम्हाला यायला पाहिजे. अशा पद्धतीने बघा इथं 2 आणि 1 डॉट टाकून घेणार आहोत. खूपच सुंदर आणि सोप्या रांगोळ्या आणते. पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा. बेसिक पद्धतीने मी व्हिडिओ आणते आणि माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत, कमेंट करायला विसरू नका. आणि ज्यांनी माझा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल त्यांना थँक्यू आणि धन्यवाद. नक्कीच तुम्ही ही ट्राय करा, तुम्हालाही नक्कीच येईल. अशा पद्धतीने बघा आपण असं 2 नंतर 1 डॉट आणि मध्ये आपण जांभळा कलर टाकून घेणार आहोत सगळ्या पानांमध्ये, डिझाईनमध्ये. हे बघा अशा पद्धतीने